नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले. स्वागत आहे तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर. अखेर लाडली बहीण योजनेचं जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहे आणि याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कशाप्रकारे अप्लाय करू शकता, तेही तुमच्या मोबाईलवरून. प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरला जायचं आहे. त्यावर तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे नारी शक्ती ॲप तुम्हाला सर्च करायचं आहे. हे बघा, नारी शक्ती ॲप मी आता सर्च केलेलं आहे. ते वरतीच तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. माझा ॲप आता इन्स्टॉल झालेला आहे. मी ओपन करतोय. तुम्हाला आता हे ॲपचं जे प्रोग्रेस आहे किंवा ॲप कशा प्रकारे वर्किंग करतो ते सांगितलं जाईल. याला स्किप करायची आणि इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या नंबरने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मी माझा मोबाईल नंबर टाकतोय आता. याच्यावर तुम्हाला आता OTP येईल आणि जी टर्म आणि कंडिशन याला स्वीकारा या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा. नंतर आता OTP येईल तुमच्या मोबाईलवर. आता OTP टाकल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. याच्यावर तुम्हाला आपली आता प्रोफाईल तयार करायची. मी आपली प्रोफाईल तयार करतोय. तर मी ज्या नावाने अप्लाय करतोय त्या नावाने मी प्रोफाईल तयार करतोय. तर नाव टाकतोय मी इथं. त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नारी शक्तीमध्ये या जे गट दिसत असतील तुम्हाला, सामान्य महिला, बचत गट अध्यक्ष असाल, बचत गट सचिव, बचत गट गृहिणी, अंगणवाडी सेविका, याच्यामधून तुम्ही जे असाल ते तुम्हाला इथं हे करायचं आहे. तर तुम्ही गृहिणी, मी सामान्य महिला इथं सिलेक्ट करतोय. तर अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करून आता तुमची प्रोफाईल तयार झालेली आहे. आता प्रोफाईल तुम्ही आधी इथं अपडेटही करू शकता. तुम्हाला काही चेंजेस करायचे. आता तुम्हाला नारी शक्ती दूत होम पेजवर यायचं आहे. इथे तुम्हाला वरतीच दिसेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि काही परमिशन मागेल ते परमिशन तुम्हाला द्यायचे आहेत. याचं तुम्हाला आता तुम्ही ज्या नावाने अप्लाय करायचं आहे तुम्हाला त्या नाव इथं तुम्ही टाकायचं आहे ज्या नावाने आपण प्रोफाईल तयार केली होती. त्यानंतर पतीचे नाव किंवा अविवाहितपैकी जरी असतील तर तुम्ही वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे. इथं हे बघा, इथं पतीच्या जागेवर तुम्हाला वडील सिलेक्ट करायचं आहे. पतीचं नाव आता टाकतोय. जन्मतारीख इथे टाकायची आहे. तुम्हाला जी जन्मतारीख तुमची आहे ती तुम्हाला इथं टाकायची. त्यानंतर तुमचं जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं शहर, गाव जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, तुम्हाला तुमची कोणती ग्रामपंचायत तर ती ग्रामपंचायतचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा एरियाचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस जो आधार कार्डवर असेल तो बघून टाका तुम्ही. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. आणि तुम्ही जर शासनाच्या इतर आर्थिक लाभाचा योजनेचा जर लाभ घेत असाल तर इथं होय म्हणायचं आहे. जर तुम्ही 1,500 वरती घेत असाल तर नाही म्हणायचं आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेत नाही तर नाही म्हणतोय. यात आता वैवाहिक स्थिती जी असेल ती, तुम्ही विवाहित विधवा असाल तर ते तसं सिलेक्ट करायचं आहे. जर की तुम्हाला सगळा बँकचा तपशील तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमचं बँकचं नाव, बँकचं खातेदाराचं नाव, बँक खात्याचं क्रमांक, IFSC कोड त्या ब्रँचचा टाकायचा आहे. त्यानंतर बँक आधार कार्डशी जोडला गेला आहे का हो किंवा नाही ते करायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा अधिवास प्रमाणपत्राच्या जागेवर तुम्ही
तुमची LC, जन्मदाखला किंवा 15 वर्ष पूर्ण जे डॉक्युमेंट असेल वोटर ID कार्ड अपलोड करू शकतात. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागेवर तुम्ही तुमचं रेशन कार्ड अपलोड करू शकतात. आणि त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्राचा नमुना मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सिम्पली ते डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची, त्याची प्रिंट आउट घेऊन त्याच्यावर सही करायची आहे आणि ते सही करून तुम्हाला ते याच्यासोबत अटॅच करायचं आहे. त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला जोडायचं आहे आणि अर्जदाराचा जो फोटो आहे तो हा लाईव्ह घ्यायचा आहे, लाईव्ह फोटो घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बघा आता ॲक्सेप्ट सगळं स्वीकारा या बटनावर क्लिक करून माहिती जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी आत्ता फॉर्म भरत नाही म्हणून मी फॉर्म सबमिट माझा होणार नाही, पण तुमचा सबमिट होऊन जाईल. हे डॉक्युमेंट जोडतात. त्यानंतर तिथं तुम्हाला तुमची भरलेली डिटेल्स देखील दिसेल. जरी ती डिटेल्स करेक्ट असेल तर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा एक ॲप्लिकेशन ID जनरेट होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि तिथं केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज दिसून जाईल. तुमचा अर्जाची स्थिती पेंडिंग आहे किंवा नाही ही सगळी प्रोसेस तिथं दिसून जाईल. अशाच महत्त्वाच्या योजनांच्या नॉलेजसाठी आजच आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा